आज मार्केटमध्ये भाजी आणायला गेले होते. भरताची वांगी दिसली. मग काय, अर्धा किलो वांगी घेतली आणि घरी आले. मला तर वांगी इतकी आवडतात ना, आणि माझ्या मुलांना भरीत तर खूप आवडतं. मग काय, घेतली, छान धुतली. त्याला आहे ना, मध्ये मध्ये असं काप करून घ्या. म्हणजे वांगं जर खराब असेल तर आपल्याला लगेच कळेल. चारी साईडनी त्याला असे काप करून घ्या. म्हणजे कसं, आपल्याला त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण चांगल्या प्रकारे भरता येईल. बरोबर ना? आणि आतमध्ये जर कीड असेल तर लगेच कळेल. मला तर तिखट पदार्थ खूप आवडतात, त्याच्यामुळे मिरचीचं प्रमाण माझं थोडं जास्तच असतं. प्रत्येक ठिकाणी मिरची आणि लसूण व्यवस्थित असा भरून घ्या. वांग्यामध्ये मिरची आणि लसूण थोडं बरोबर भाजून निघालं ना, तर इतकी छान टेस्ट येते ना, काय सांगू तुम्हाला. मी ही रेसिपी आहे ना मित्रांनो, माझ्या आजीकडनं शिकले. आजी गावी आहे ना, भरीत बनवायची ना, मला खूप आवडायचं. मी तिच्यासारखीच बनवून बघते, पण तिच्यासारखी चव येत नाही माझ्या हाताला, कारण ती चुलीवर बनवते आणि आपल्याला इथे गॅसवर बनवावं लागतं. आता मुंबईमधून चूल कुठून आणणार ना. मग काय, गॅसवर मस्तपैकी आहे ना, अशी वांगी भाजून घ्यायची. थोडं अशी फिरवत राहायची. वांग्यांना थोडं जरी वाफ लागली तरी ते पटकन गळून निघतात. बघा, दोन्ही साईडनी 2 वांगी ठेवली. इतकी छान शिजली ना, चांगली भाजून द्यायची, कच्ची राहिली नाही पाहिजे. खूप छान होतात बरं का. बघा, वांगी भाजून घेतलीत, कोथिंबीर, टॅमॅटो, कांदा, कढीपत्ता, लसूण एवढी सामग्री घ्यायची. म्हणजे भरीत कसं तुमचं झणझणीत होईल. एक कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं तर जिरी आणि मोहरी चांगली तडतडून घ्यायची. जिरी मोहरी नाचायला लागली की त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि लसूण टाकायचा. चांगला लाल होईपर्यंत तो परतून घ्यायचा. मग त्याच्यामध्ये कांदा टाका. तो चांगला हलवून घ्या. कांद्याला पाणी सुटलं की त्याच्यामध्ये मीठ टाका. चवीपुरतं मीठ टाका बरं का. चांगलं लाल होईपर्यंत हलवून घ्या. मग हळद टाका, मिरची पावडर टाका, थोडीशी धना पावडर टाका आणि चांगलं हलवून घ्या. हिंगही टाका बरं का. मिक्सरला अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतली. मला तर तिखट खूप आवडतं, तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या. काहींना तिखट आवडत नाही. त्याच्यामध्ये मिक्स करून चांगलं हलवून घ्या. मग एक टॅमॅटो टाका. बटाटा बघा शिजलेला चांगला स्मॅश करून घ्यायचा आणि त्या मसाल्यामध्ये चांगला परतून घ्यायचा. बटाट्याने कोणत्याही भाजीला छान टेस्ट येते, बरोबर ना. वांग्याचे एकदम बारीक बारीक काप केले आणि त्या मसाल्यात मिक्स केले. इतका वास छान सुटला होता ना भरताचा. तुम्ही कधीतरी असं नक्कीच करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. बाजूला शेवग्याचं कालवण शिजत होतं. असं छानपैकी भरीत रेडी झालं. याच्याबरोबर भाकर खायला खूप छान लागते. चला तर बाय.